तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून वाळू तस्करांची पाठराखण करण्यात आले का असा चर्चा आता सुरू झाल्या। वाळूच्या गाड्या चालू राहू द्या असं कुमार आशीर्वाद यांना मी सांगितलं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। कुमार आशीर्वाद हे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत, तर सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊ नका। TV9 मराठीच्या प्रश्नानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी हा घुमजाव केला। मला माहिती आहे वाळूचे ट्रक आहेत, कशाच्या गाड्या आहेत, सोलापूर प्रसिद्ध आहेत, मग होऊन जाऊ दिला कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी तर मागे म्हटलं दुर्लक्ष करायला थोडं गाड्या चालू द्या फरक आपले लोक सगळ्या गोष्टी कामात घेऊ नका। आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलोय। सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूर झाली नाही। अनेक वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्याच्या नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं असं होतं, म्हणून त्याला विरोध माझा नेहमीच त्याला विरोध आहे।